मित्रांनो, बऱ्याचदा आपण व्यवहार हे चेकने करतो. एखाद्याला पैसे द्यायचे असतील तर आपण चेकने देतो, किंवा एखाद्याकडून पैसे घ्यायचे असतील तर आपण ते चेकने घेतो. हा चेक आपण बँकेत भरतो. समजा हा चेक बँकेत बाउन्स झाला आणि आपल्याला आपले पैसे मिळाले नाही, तर आपण घाबरून जातो आणि आपल्याला प्रश्न पडतो की पुढे नक्की काय करायचं. तर मित्रांनो, घाबरून न जाता आपण समोरच्या व्यक्तीविरुद्ध चेक बाउन्सची केस दाखल करू शकतो. तर आता चेक बाउन्सची केस कशी दाखल करायची? चेक बाउन्सची केस कोणत्या कायद्यांतर्गत दाखल करता येते? चेक बाउन्स झाल्यानंतर समोरच्या व्यक्तीला शिक्षा होते का? चेकची रक्कम परत मिळते का? याविषयी सविस्तर व्हिडिओ आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग. नमस्कार, मी गौरव. तर मित्रांनो, समजा एखाद्याने आपल्याला पैसे देण्यासाठी चेक दिला आणि हा चेक या तारखेला भरा, तुमचे पैसे तुम्हाला मिळतील असे जर सांगितले आणि त्यानुसार आपण तो चेक बँकेत भरला आणि बँकेने तो चेक रिटर्न केला आणि त्यासोबत बँकेने रिटर्न मेमो दिला, त्यावर त्या रिटर्न मेमोवरती चेक का वटला नाही याचं कारण नमूद केलेले असते. हे कारण वेगवेगळे असू शकते, जसे की त्याच्या खात्यात पुरेसे पैसे नाहीत, त्याची सही बरोबर नाही, किंवा त्याचे बँक खाते चालू नाही. या 3 कारणास्तव हा चेक रिटर्न आलेला असतो. हा चेक बँकेकडून रिटर्न आल्यानंतर आपण घाबरून जातो आणि आपल्यासमोर प्रश्न उभा राहतो की पुढे नक्की काय करायचं. तर मित्रांनो, घाबरून न जाता आपण हा चेक न वटता परत आला तर समोरच्या व्यक्तीला हा चेक बाउन्स झालेल्याची माहिती द्यायची आणि त्याच्याकडून पैशाची